नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग सिव्हिल इंजिनियर प्रतीक पोर्जेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2018 पासून त्यांनी खरं तर या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या ते काम करत आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण असं म्हणतो की अन्न वस्त्र निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि त्यातली निवारा ही जी गरज आहे त्याच्यासाठी ते काम करतात. अर्थात रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स ही त्यांची स्पेशालिटी आहे, बंगलोर हाऊस या निमित्तानं. तर त्या निमित्तानं त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, भविष्यात त्यांचा प्रवास कसा असणार आहे, त्यांना या क्षेत्रात कसे अनुभव आले, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. गप्पांना आपण अशी सुरुवात करूया थोडंसं फ्लॅशबॅकपासून. ते आधी विचारायचं आहे मला, ते म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठी प्रेरणा कोणाची मिळाली, म्हणजे कोण इन्स्पिरेशन होतं ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या क्षेत्राकडे वळालात, काय सांगाल? माझं शिक्षण देवलाली हायस्कूल देवलाली कॅम्प येथे झालं. त्याच्यात 2010 मध्ये मी SSC क्लिअर झालो. त्याच्यानंतर मग पुढं काय करायचं हे ठरवता प्रत्येकाचं सजेशन वेगवेगळं होतं. कोणी म्हणे कॉम्प्युटर करा, कोणी IT करा. मग पण माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड होतं ते कन्स्ट्रक्शन बेसवर होतं. मग माझे वडील बोलले मला की तू याच फील्डमध्ये जा. पण मला इकडं सिव्हिलला नव्हतं यायचं. मला 12th नंतर MPSC करून स्पर्धा परीक्षांमध्ये काहीतरी करायचं होतं. पण त्यांनी नाही ऐकलं माझं. ते बोलले तू सिव्हिलच कर. मग असं करता करता आम्ही संधी फाउंडेशन येथे गेलो आणि तिथं माझा लक बाय चान्स नंबर लागला डिप्लोमाला आणि मग मी तिथं ॲडमिशन घेतलं. बरोबर. क्या बात. म्हणून अजूनही असं वाटतं का एका वर्षानंतर की अरे आपण MPSC केलो असतो तर कदाचित अधिकारी वगैरे होऊन जास्त आपण रुबाबात राहिलो असतो, का सिव्हिल इंजिनियर म्हणून जास्त रुबाबात आहे? नाही, तो एक प्लॅटफॉर्म अधिकाराचा वेगळा आहे. तिथं थोडं प्रेस्टेज मिळाला असतं. पण मग इथं कसं, इथं एक आपण आपला स्वतःचा मनाचे राजा आहे. आपल्याला जसं पाहिजे आपण तसं वागू शकतो. ज्या वेळेस ठरवलं त्यावेळेस आपण काम करू शकतो. आणि ह्या क्षेत्रामुळे आत्ता सध्या माझ्याकडं एक 200 वर्कर्स कामाला. पहिला प्रेफरन्स असा त्यांचा येतो की या 200 लोकांचा आज रोजगार पोट माझ्यामुळे भरतं. हे माझं टार्गेट. फार महत्वाचं. मला बिझनेस मधून पैसे मिळो या ना मिळो, पण मग या 200 लोकांचा रोजगार आज माझ्यामुळे चाललाय. व्हेरी गुड. मग आता याच प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की 200 कुटुंब आज एका सिव्हिल इंजिनियरमुळे चालतात आणि अर्थात पुढे ते वाढतच राहणार आहेत. तर प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, जरी ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री असेल, आज 200 म्हणजे मोठा आकडा आहे, तुम्हाला एकट्याला सिव्हिल इंजिनियर लागतं. तर या क्षेत्रामध्ये हे अकुशल कामगार आहेत, अनस्किल्ड लेबर आहेत, हे जे सगळे बरेचसे असतील या भागामध्ये काम करणारे. तर अशा लोकांना काही महत्त्वाची जबाबदारी दिली गेली तर बऱ्याचदा दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही कशी काळजी घेता या लोकांबरोबर काम करताना साईटवर? आता फर्स्ट ज्यावेळेस आपण एखादा नवीन प्रोजेक्ट चालू करायचा आहे त्यावेळेस मी सर्वप्रथम साईटवर जाऊन पूर्ण ज्याचं प्रथम काम आहे RCC, जो RCCचं काम करतो त्याला सगळ्या महत्त्वाच्या सूचना देऊन सगळ्या सेफ्टी किट्स प्रोव्हाइड करून त्याच्याकडनं जे म्हणजे जे काम आहे ते आपण पूर्णपणे करून घेतो. बरोबर. दुसरं आणखीन एक प्रश्न विचारचा, रेसिडेन्शियलमध्ये तुम्ही काम करता तर त्याच्यात बऱ्याच कस्टमरकडनं तुम्हाला एक डायलॉग ऐकायला मिळाला असेल नेहमी की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता करून द्या किंवा थोडी अशी ॲडजस्ट करा. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? सर्वप्रथम ज्यावेळेस आपण काम हे करतो, एखाद्याला बंगलो बनवायचा आहे, त्याच्यासोबत आपण मीटिंग करतो, त्यावेळेस मी त्यांना समजून सांगतो. आता समजा एखाद्याचा बंगलो 3000 स्क्वेअर फूट आहे, 3000 स्क्वेअर फूट बंगलो बनवण्यासाठी एक 45 लाख रुपये खर्च येणार आहे, बरोबर. तर समोरचा म्हणतो माझं बजेट 35 लाख आहे. तर मग आपण त्यांना सांगतो हे 35 लाखात तुमचा जे 3000 स्क्वेअर फुटाचा बंगलो आहे तो काही होणार नाही. तुम्ही एकतर एरिया कमी करा किंवा क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज करा. समोरचा बोलतो मला क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज नाही करायची. मग त्यांना आपण सांगतो एकतर तुम्ही 4, 5, 6 महिने किंवा वर्षभर थांबा, त्याच्यानंतर तुमचा प्रोजेक्ट चालू करा आणि आहे त्या स्क्वेअर फूट किंवा एरियामध्ये आणि त्याच क्वालिटीत बिल्ट करा, किंवा मग एरिया कमी करा आणि आता ताबडतोब चालू करा. क्वालिटीत कॉम्प्रोमाइज आपण नाही करू शकत. बरोबर. आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही नाशिक जिल्ह्यातले आता तुम्ही एवढे वर्ष काम करताय, शिकलेला आहात, इंजिनियर म्हणून आज तुम्ही फार महत्त्वाच्या कामगिरी करताय. या सगळ्याला अनुसरून हा प्रश्न आहे, ते म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं
तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठले क्षेत्र येतात, कुठले सेक्टर्स येतात ज्याच्यावर आता खरं तर प्रशासनानं काम केलं पाहिजे? तुम्ही मगाशी म्हणलं प्रशासनाची आवड होती, त्यामुळे समजा तुम्ही ते अधिकारी असता असं 1 मिनिटासाठी समजा, तर आज पुढच्या 10-15 वर्षामध्ये नाशिक, पुण्या, मुंबईसारखं जर आपल्याला पुढं गेलेला एक जिल्हा म्हणून बघायचा असेल तर कुठल्या क्षेत्रांवर आज काम करण्याची गरज आहे? पहिले तर औद्योगिक क्षेत्र संपूर्णपणे विकसित झालं पाहिजे, कारण खूप कमी कंपनीज नाशिकमध्ये आत्ता सध्या आहे. IT कंपनीज इथं आली पाहिजे, मोठे मोठे औद्योगिक कंपन्या इथं येणे खूप जरुरी आहे, त्यावेळेसच याची डेव्हलपमेंट होईल. त्याच्यानंतर रस्त्यांची परिस्थिती खूप वाईट परिस्थिती आहे, ते रस्ते सुधारले गेले पाहिजे. आता येणारा सिंहस्थ कुंभमेळा आहे, त्या काळामध्ये प्रशासनाने सगळ्या बारीक छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन त्याबद्दल काम करणं खूप गरजेचं आहे. वर विकास करून काहीच फायदा नाही. जो एकदम छोट्यातली छोटी गोष्ट, छोटी बाब समजून घेऊन त्यांनी त्यावर विचार करायला हवा प्रशासनाने, तरच आपलं हळूहळू टप्प्याटप्प्याने नाशिक विकसित होईल. नाही तर मग बाकी पुणे, मुंबई आणि नंतर बाकी सिटीजचा नंबर लागेल, नाशिक मागे राहील. मेट्रो आली पाहिजे, लोकल सेवा चालू झाली पाहिजे, अशा भरपूर गोष्टी झाल्या पाहिजे. फार महत्त्वाच्या 2-4 गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे रस्ते आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इंडस्ट्री आहे आणि मेट्रो किंवा दळणवळणाची साधनं आपण त्याला म्हणू. तर मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजे, त्यातले एखादे आपण एक समस्या पकडली तर असं काही सोल्युशन दिसतंय का ठोस एखादं, की हे पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं यातल्या एखाद्या प्रश्नावर? शासन काय करतं, लोकप्रतिनिधींमार्फत फक्त एक तुम्हाला काय, तुमच्या काय नीड्स आहे, तुमच्या काय गरजा आहे, त्या डॉक्युमेंटरी स्टडी करून त्याच्याबद्दल हे करतं का त्या आपण पूर्ण करू. पण प्रशासनाने काय केलं पाहिजे, सामान्यातला सामान्य माणूस शोधून तुमच्या काय समस्या, एक टीम तयार करून तुमच्या प्रत्येकाच्या काय समस्या आहे त्या समस्यांबद्दल विचारपूस करून त्याच्यावर त्यांनी वर्किंग केलं पाहिजे. कारण हे लोकप्रतिनिधींसोबत बोलून काहीच होत नाही, ते त्यांच्या नीड्स पूर्ण करतात पण मग सामान्य माणूस राहतो. बरोबर. आता एक अवघड प्रश्न आहे, ते म्हणजे आतापर्यंत 150 प्रोजेक्ट जवळपास तुम्ही कंप्लीट केले, तर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा जास्त जवळचा आहे, जास्त असं वाटतं की अरे काय काम करताना जास्त आनंद समाधान मिळाला, आयकॉनिक प्रोजेक्ट, तर तो प्रोजेक्ट कुठला आहे आणि त्यात काय वेगळेपण आहे? देवळाली कॅम्प इथं माझा तो प्रोजेक्ट आहे. जवळपास 4,500 स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट आहे आणि तिथले जे ओनर होते खूप म्हणजे युनिक आणि मस्त ओनर होते. काम करण्यात खूप मजा आली, म्हणजे टेन्शन नाही, तुम्ही जो निर्णय तुम्हाला वाटेल तो निर्णय घ्या, त्यांचं असं म्हणणं होतं. व्हेरी गुड. माझ्या म्हणण्यानुसार नका करू, कारण बरेच कमी लोक असे भेटतात, आपल्याला संधी भेटते की आपण आपल्या मनाने काम करू, त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट चांगला आहे. ठीक आहे. दुसरं, जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय त्यातले पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की एखाद्या कंपनीचं आपण हे स्टील घेऊया? आता सध्या तरी मी म्हणजे एक ज्या वेळेसपासून आयकॉन आलं आहे त्यावेळेसपासून आयकॉनच यूज करतो, कारण माझा ट्रस्ट याच्यावर आहे. मी खूप प्रोजेक्ट्स आहे त्यांना सजेस्ट केलं आहे का तुम्ही हेच स्टील वापरा, याच्या सगळ्या टेस्ट सर्टिफिकेट आणि फोनवर जे आहे इंजिनियर्स लोक माझ्या साईटवर येतात, त्याच्यामुळे मग मी माझं आवडतं आयकॉन स्टील. पण त्याचे पॅरामीटर्स काय बघता? आयकॉन स्टील तर तुम्हाला आवडतं, ब्रँड म्हणून आवडतो, पण ड्युरेबिलिटी टेस्ट, सॉफ्टनेस, आणि जे आमचे वर्कर आहेत त्यांना विचारून की ह्या स्टीलबद्दल म्हणजे स्टील कसं आहे. हा, ठीक आहे, असं तुम्ही घेता. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, पुढची बॅच येते, ज्युनियर्स येत आहेत, मित्र येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात जरूर या, पण नुसतं पैसे कमवण्यासाठी नका येऊ. म्हणजे सिव्हिल इंजिनियर किंवा जो आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप करतात त्यांचा जास्तीत जास्त लोकांचा एम आहे का आपण पैसे कमवले पाहिजे. माझं एम सांगतो तुम्हाला, गरीबातला गरीब माणूस म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न आहे का माझं एक घर झालं पाहिजे. तर हे एम डोळ्यासमोर धरून तुम्ही त्याच्यासाठी काम करा की प्रत्येक महाराष्ट्रातल्या, राज्यातल्या आणि देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं हक्काचं घर मिळून देण्याचा प्रयत्न. वा,
सो हे होते इंजिनियर प्रतीक पोरजेजी आणि त्यांनी स्वतःच ड्रीम सांगितलं किंवा प्रत्येक सिव्हिल इंजिनियरचं पण तेच असलं पाहिजे खरा उद्देश. कारण तुम्हाला एक अशी कला अवगत झालेली आहे की ज्याच्यामध्ये लोकांचं, सामान्यांचं, मध्यमवर्गीयांचं घर साकारण्याची ताकद, घर साकारण्याची कला तुमच्यामध्ये आहे आणि ते स्वप्न तुम्ही जास्तीत जास्त लोकांना दिलं तर आयुष्यभराचं समाधान एक पिढी त्याच्यात राहत असते आणि ते अर्थात एक पिढी तुमचं नाव त्या निमित्तानं काढेलच आणि अर्थात जास्त जास्त लोकांना सांगेल. त्यामुळे पैसे या क्षेत्रात मिळणारच आहेत, समाधान याच्यात जे मिळणार आहे ते तुम्हाला या क्षेत्रामध्ये कमवता आलं पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.